नमस्कार. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे अमृता. आज मी माझा फर्स्ट व्लॉग शूट करते आहे आणि आज आपण चाललो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे. मी खूप एक्सायटेड आहे कारण हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. सो चला तुम्ही पण यात सहभागी व्हा. चला तर मग करूया प्रवासाची सुरुवात. ही आहे माझी मोठी बहीण, मी तिला माई म्हणते. ही तिची मुलगी माझी चिऊ आणि हा माझा मुलगा माझा डुग्गू कियांश आणि ही आहे आमची आज्ञा. आता आपण निघालो मंदिराकडे. वेदर पण मस्त आहे. आजचा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण हा माझा पहिला ब्लॉग आहे. तुम्ही मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. फायनली आपण मंदिरला पोहोचलो. हे प्लेस खूप पीसफुल आहे. आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी आले. खूप छान वाटते इथे. खूप पॉझिटिव्हिटी आहे या वातावरणामध्ये. तुम्ही पण पाहू शकता किती मोठं भव्य मंदिर या ठिकाणी उभारलं आहे. खूपच भारी वाटत आहे इथे. या मंदिराची सर्व माहिती माझ्या बहिणीच्या चॅनलवर म्हणजेच नीता फॅमिली ब्लॉग या चॅनलवर तिने सर्व डिटेल्समध्ये माहिती अपलोड केली आहे. तर तुम्ही तिच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून ही सर्व माहिती पाहू शकता.
पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। दर्शन खूप छान झालं. मनाला खूप शांती आणि पॉझिटिव्ह एनर्जी फील झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासमोर उभं राहिल्यावर एक वेगळीच एनर्जी फील होते. हा एक्सपिरियन्स खरंच खूप स्पेशल होता माझ्यासाठी. आजचा दिवस मला खूप छान वाटला. तुम्ही पण नक्की एकदा या मंदिरात या. खूप पीसफुल आणि पॉझिटिव्ह प्लेस आहे. एवढं भव्य आणि खूप सुंदर मंदिर आहे हे. एक वेगळीच एनर्जी फील होते या मंदिरामध्ये आल्यानंतर. तुम्ही पाहू शकता मंदिर किती सुंदर आणि भव्य अगदी किल्ल्यासारखं छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देते. संध्याकाळ झाल्यावर आणि दिवे लागल्यावर तर हे मंदिर आणखीनच सुंदर आणि भव्य दिसते. अगदी किल्ल्यासारखं रॉयल फील येतो. एक खूप सुंदर योग होता की आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात आरतीला उपस्थित राहायला मिळालं. खरंच खूप ब्लेस्ड फील झालं. जय शिवराय. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील चित्रे आणि इतिहास लिहिलेला आहे. सर्व माहिती इथे अवेलेबल आहे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक स्टोरी या चित्रात रंगवलेली आहे. तसेच इथे तुम्ही पाहू शकता जुने हत्यारं पण पाहायला मिळतात, जे खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. मंदिरातून बाहेर आल्यावर खूप छान फील झालं. असं पीसफुल एक्सपिरियन्स तुम्हाला पण नक्की येईल. एकदा नक्की विजिट करा या मंदिरामध्ये. इकडे बाहेर आल्यानंतर थोडं मुलांना खेळायला वगैरे आहे आणि आजूबाजूला काही खायचे स्टॉल देखील आहेत. इथे माझ्या बहिणीचे सबस्क्रायबर मिळालेले आहेत. चला तर मग हा होता आजचा ब्लॉग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय गाय.